नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वंभर शिंदे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माझी बहीण लाडकी योजना तर या योजनेच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतो, कोणाकोणाला यातून लाभ मिळणार आहे, अर्ज कधी चालू होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात GR काय आहे तो बघणार आहोत आणि संक्षिप्त माहिती अशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे GR आहे जो 28 जून 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। तर जास्तीत जास्त महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे। कोण कोण महिला अर्ज करू शकतात ते आपण आता बघूयात। थोडक्यात आपण या GR वरती नजर टाकणार आहोत। योजनेचा उद्देश काय आहे बघू शकता तुम्ही। या GR ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर योजनेचं स्वरूप बघू शकता। योजनेचं स्वरूप जे आहे, दरमहा 1500 रुपये जे दिले जाणार आहेत ते महिलेच्या आधारशी जे बँक खातं लिंक आहे त्या DBT मार्फत त्या बँक खात्यामध्ये ते पैसे टाकले जाणार आहेत। तुम्ही अर्ज करताना कुठलेही बँक पासबुक दिलं तरी DBT बरोबर जे लिंक आहे त्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत। ही योजना चालू करण्यासाठी वय वर्ष 21 ते 60 याच्यामधील महिला अर्ज करू शकतात। मग 21 वर्षाची जर मुलगी असेल अविवाहित, ती देखील यामध्ये अर्ज करू शकते। फक्त वय 21 वर्ष कंप्लीट पाहिजे, तर 60 वर्षापर्यंत। तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्ही 100% या योजनेमधून अर्ज करून लाभ मिळवू शकता। तर अर्जासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत ते देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तुमचं कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे। तुमच्या कुटुंबातलं कोणी सरकारी सेवेत नसलं पाहिजे। तुम्ही जो लाभार्थी आहे IT रिटर्न भरणारा नसला पाहिजे। तुमच्या 5 एकरापेक्षा जास्त जमीन तुमच्या नावाने नसल्या पाहिजे। अशा बऱ्याचशा गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही GR डाउनलोड करून सविस्तर वाचू शकाल। तर जे आपण आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करतो त्यावरून सर्व गोष्टी सहजतेने कळत असतात, म्हणून व्यवस्थित GR वाचून घ्या। जे कोणी पात्र आहेत, सरकारी योजनांचा लाभ मिळत नाहीत, त्यांना 100% निश्चित या योजनेमधून लाभ मिळणार आहे। म्हणून सविस्तर GR वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा। तर अशा पद्धतीने अर्ज केला जाणार आहे। या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट, 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि रेशन कार्ड अशा डॉक्युमेंटची गरज आहे। हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आणि आपल्याला लवकरच यासाठी अर्ज करण्यासाठी पोर्टल जे देण्यात येणार आहे, एक तर महाऑनलाईनमध्ये म्हणजेच माई सेवा केंद्रावरती तुम्हाला हे अर्ज करता येणार आहेत, किंवा तुमच्या अंगणवाडीच्या सेविका असतील त्यांच्याकडं, किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून। तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहेत। अद्यापही 1 तारखेलाच ही चालू होणार होतं अर्ज ॲप्लिकेशन, पण अद्यापही अजून कोणतीही लिंक चालू झालेली नाही। अजून कुठूनही अर्ज केले जात नाहीत। जेव्हा कधी अर्ज चालू होतील आपल्या चॅनलवरती सर्वात पहिले व्हिडिओ बनवला जाईल, जो की तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येऊन जाईल। म्हणून तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन भेटून जाईल। तर अर्ज करताना तुम्हाला गव्हर्नमेंटचं कुठलंही शुल्क याच्यामध्ये भरायचं नाही आहे। तर अशा पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्याची पोचपावती तुम्हाला मिळणार आहे। जिथून कुठून तुम्ही अर्ज कराल त्याची पोचपावती तुम्हाला त्या ठिकाणावरून मिळणार आहे। तर अशा वतीनं जिल्हास्तरीय समिती नेमण्यात येईल आणि त्याच्या वतीनं मंजुरी देण्यात येईल। बघू शकता तुम्ही 1 जुलैला अर्ज चालू होणार होते, पण अद्यापही अजून चालू झालेले नाहीत। आज 2 जुलै आहे तरी देखील झालेले नाही। संपूर्ण डेट याच्यामध्ये क्लिअर केलेला आहे, पण मोठी योजना असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी असतील, त्याच्यामुळे काही वेळ लागत आहे। पण जसा ॲप्लिकेशनला सुरुवात होईल आपल्या चॅनलवरती सर्वात पहिले तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल अर्ज कशा पद्धतीने करायचा तो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका
आणि व्यवस्थित काय काय डॉक्युमेंट लागतील हे संपूर्ण बघून घ्या जी आरमध्ये आणि ते डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. कोणत्याही क्षणाला आपले अर्ज भरायचे चालू होऊ शकतात, तर तुम्हाला लगेच आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. चला तर मित्रांनो, असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवा. भेटूयात पुढील एका लवकरच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.